तुझे 126 वर रँक आल्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. तर आत्ता काही मुलं 10वीत आहेत, 12वीत आहेत किंवा शिकत आहेत कॉलेजला, तर त्यांना पण UPSCमध्ये जायचं असेल तर तू काय सांगू शकशील त्यांना? त्यांना मी असं शॉर्टमध्ये एकदम 2-3 ॲडवायसेस देईल. फर्स्ट वन म्हणजे एक थोडीशी क्लॅरिटी असायला पाहिजे. आपल्याला समजा UPSC करायचं आहे किंवा दुसरं काहीही करायचं असेल तर एक क्लॅरिटी असली की आपण का करतोय. तर मग ते का जर आपलं फिक्स असेल, का आपल्याला माहिती असेल, तर मग ते कसं करायचं त्या गोष्टी थोड्याशा मॅच होऊन घेतात. त्याच्यानंतर दुसरं स्पेसिफिकली UPSC MPSC ह्या ज्या परीक्षा झाल्या ह्याच्यामध्ये आपलं नोट्स आणि रिव्हिजन ज्या गोष्टी मॅटर करतात तर त्याच्यावरती मुलांनी भर द्यायला पाहिजे. त्याच्याने परीक्षा जे आहे ते इझियर होऊन जातात. आणि तिसरं आहे की ह्या युजली परीक्षा असल्या तर ह्यांच्यामध्ये फेलियर्स आर मोर कॉमन दॅन सक्सेसेस. म्हणून मग जेव्हा पण आपल्याला फेलियर येतं तेव्हा हताश न होता एक ऑप्टिमिस्टिक आउटलुक ठेवून एक आपलं सेल्फ इम्प्रूव्हमेंट करत राहिलं पाहिजे. तर तो ॲटिट्यूड एक वुड बी समथिंग बेनिफिशियल इन दिस जर्नी. थँक्यू. छान. तुझं अभिनंदन पुन्हा. धन्यवाद.